आणि त्याच्यामध्ये टाकणार आता घी. माऊला घीचा वास येतो आमच्या. वऱ्याची खीर. पण त्या वऱ्याच्या तांदळाला उपवासाचा पदार्थ का बोलतात हे तुम्ही आम्हाला कमेंट मधून सांगा. आज वऱ्याच्या तांदळाची खीर करणार आहे. बाबू आहेत. हे बघा बसली माझ्या बाबू आहे ना. माझ्या वऱ्याच्या तांदळाची खीर बनणार आहे. हे बघा वऱ्याचे तांदूळ मध्ये पाणी टाकलं. आता ते धुवून घेणार ना. धुवून घे. गाळणी गाळणार. हो. गॅस लावायचा आणि त्याच्यामध्ये टाकणार आता घी. गॅस बारीक करायचा. त्याच्यात घी टाकायचं. आणि त्याच्यानंतर वऱ्याचे तांदूळ घ्यायचे. धुतलेले वऱ्याचे तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचे. भाजून घ्यायचे. शिजायला वेळ लागणार आहे. घीवाला पदार्थ हे तो वास घीवाला पदार्थाचा. तू मम्मा काहीतरी बोलली. हो त्याला सांगितलं घीवाला पदार्थ बनणार आहे. आता बाहेर बघतोय. माऊला घीचा वास येतो आमच्या. याच्यात पाणी टाकायचं. पाणी टाकायचं. शिजायला द्यायचं चांगलं. हो. त्याला काय म्हणणार. वऱ्याची खीर. अजून 1 वाटी पाणी टाकलं. शिजवून एकूण 2 वाट्या. शिजवून घ्यायची चांगली. कोडाला बदाम काजू याचा चुरा. बदाम काजू पिस्ता शिजलं का बघी. शिजला कड आलेला मग ना. आता त्याच्यात गुळ टाकूया की साखर टाकूया. गुळ. दूध टाकणार आहे. हो. मग फाटेल ना. हो. साखर टाक. थोडंसं दूध. आणि मग साखर. इथे आम्ही गुळ टाकू शकत होतो पण दूध फाटे म्हणून आम्ही साखर टाकतो. मिरची जायफळ पूड. मिरची जायफळ सुंठ. ही झाली. आता थोडा वेळ कड काढायचं आणि मग बंद करायचं. केशर टाकायचं थोडंसं. उपवासाची खीर. वऱ्याच्या तांदळाची खीर. उपवासाची खीर. वऱ्या म्हणजे काय. वऱ्या म्हणजे भगर. भगर म्हणतात त्याला. वऱ्याचा एक उपवासाचा पदार्थ आहे. तांदळासारखं. मग तो उपवासाचं का म्हणतात. ते काय म्हणतात. झाली मस्त. ही बघा खीर. गॅस बंद करायचा. झाली. हे बघा झाकण ठेवलंय. वऱ्याचे तांदूळ असं मम्मी म्हणते. पण त्या वऱ्याच्या तांदळाला उपवासाचा पदार्थ का बोलतात हे तुम्ही आम्हाला कमेंट मधून सांगा. सांगा.
वरियाच्या तांदळाची खीर ना. हा. हे बाबू आहेत, हे बाबू आहेत नाही काय हो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.